नमस्कार, मी प्रतीक्षा. DNA मराठीमध्ये आपलं स्वागत. खारेखर्जुने निंबळक परिसरात दहशत पसरवणाऱ्या नरभक्षक बिबट्याला ठार मारण्याची परवानगी मुख्य वन्यजीव रक्षक तथा प्रधान मुख्य वन संरक्षण यांनी दिली आहे. गेल्या काही दिवसांमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात एक मुलगी ठार झाली तर एक मुलगा गंभीर जखमी झालाय. या घटनांमुळे संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी काल सुमारे 2 तास रास्ता रोको करत तीव्र निदर्शन केलं होतं. परवानगी मिळाल्यानंतरही बिबट्या ठार कधी होणार असा थेट सवाल ग्रामस्थांकडून करण्यात येत होता. भीतीचं सावट अजूनही कायम आहे. खारेखर्जून येथील सरपंच प्रणव मगर यांनी शासनाने तातडीने ग्राम सुरक्षा प्रणाली सुरू करण्याची गरज व्यक्त केली आहे. वन विभागाने कारवाईचा वेग वाढवावा. नागरिकांची भीती दिवसेंदिवस वाढत आहे. ग्राम सुरक्षा प्रणाली तातडीने लागू व्हावी. दरम्यान निंबळक येथील सरपंच प्रियंका लामखडे यांनी ठार केलेल्या बिबट्या खरोखर हल्लेखोरच आहे याची ग्रामस्थांनी खात्री करून दाखवावी अशी ठाम मागणी देखील केली आहे. आता आम्हाला जी परवानगी भेटली आम्ही काल 5 वाजेपर्यंत सांगितली होती, पण आज आम्हाला ती सकाळी 9 वाजता परवानगी भेटली. परवानगी अशी भेटली की ती 31 डिसेंबर 2025 पर्यंत परवानगी भेटलेली. ते ठार मारायची परवानगी, पण ते मुदत आम्हाला 1 ते 1.5 महिन्याचीच मुदत आहे. त्याच्यात जर झालं तर चांगलीच गोष्ट आहे. तर त्या मुलीला जे लेकरू गेलेलं आहे त्याला ते न्याय भेटेल. त्याच्यानंतर परत काही घटना झाली तर त्याला पण जबाबदार आता हे प्रशासकांनी राहायला पाहिजे बा, असं एक आमच्या पूर्ण ग्रामस्थाच्या वतीने त्यांना हे आहे बा, असं त्यांनी जबाबदारी स्वीकारायला पाहिजे. त्यातल्या त्यात आमचं काय झालं, प्रशासकांनी ग्राम सुरक्षा यंत्रणा जी आहे ना ती बंद केलेली. वारंवार आम्ही पैसे भरून सुद्धा आमचे वारंवार त्यांना सांगून सुद्धा ते प्रशासक काय ती ग्राम सुरक्षा यंत्रणा चालू करणं ते सांगतात पूर्ण जिल्ह्याचं ते प्रॉब्लेम आहे. पण आमचा तो प्रॉब्लेम आहे का आम्ही पैसे भरून सुद्धा आम्हाला ते आज 3-4 महिन्यापासून आम्हाला ती यंत्रणा पण बंद आहे. ते पण SP साहेबाला आम्ही सांगून आणि त्या ग्राम सुरक्षावाल्यांसंग बोलून पण त्याचा काही उपयोग आजपर्यंत झालेला नाही. ती ग्राम सुरक्षा जर चालली असती तर आमच्या या लेकराचा जीव वाचला असता. कारण फोन झाले असते एका कॉलमध्ये सारं गाव गोळा होतं. म्हणजे ते ग्राम सुरक्षा चालू नसल्यामुळं पूर्णपणे त्याला टाईम गेला. अजून पण तेच होतं का ज्यावेळेस कुठं दिसत ना बिबट्या का फोन करायचा, वैयक्तिक फोन करायचा, ग्रुपला टाकायचं, ग्रुपला कोणी पाहतं कोणी नाही पाहत, त्याच्यामुळे ते लेट यंत्रणा चालू होती आणि तो बिबट्या तिथून निघून जातो. प्रथम मी वन विभागाचे खूप असे आभार मानते की काल आम्ही सगळं 3 गावांनी मिळून जे आंदोलन केलं त्याला खऱ्या अर्थाने आज त्यांनी न्याय दिलेला आहे. श्रीनिवास रेड्डी साहेब वन विभागाचे मुख्य अधिकारी यांना खूप खूप असे आभार. आणि आता जी वन विभागाला जी ऑर्डर भेटलेली आहे त्यांनी तात्काळ लवकरात लवकर त्या नरभक्षकाला लवकरात लवकर ठार मारावी अशी आज आम्ही त्यांच्याकडे आता परत एकदा विनंती करतो. आणि त्यांनी तो जो मारलेला बिबट्या आहे तो आमच्या एरियातलाच असावा असं आम्ही त्यांना एक विनंती करतो की त्यांनी तो आम्हाला प्रत्यक्षात दाखवा. प्रतिनिधी मुंतजीर शेख, DNA मराठी, अहिल्यानगर.